नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे गुरुवार, तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झालेली आहे। आज गुरुवार दिवस आहे आणि गुरुवार दिवशी योगायोग असा जुळून आलेला आहे की आज माझ्याकडे स्वामी महाराज आलेले आहेत आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती स्वामी महाराजांना घरी आणायची। आधी तर ते माझ्या घरी होते, फोटो स्वरूपामध्ये होते आणि आता ते मूर्तीच्या स्वरूपामध्ये माझ्या घरामध्ये आलेले आहे। आणि मी आधीपासून स्वामी महाराजांची सेवा करते। माझी खूप दिवसाची इच्छा होती महाराजांची मूर्ती घरी आणावं, पण आज तो योग आलेला आहे। खूप मला आनंद झालेला आहे। आज माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आलेली आहे। तर आता मी अभिषेक करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय झालेलं, दिवसभरामध्ये काय केलं ते सर्व मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग आज सकाळी आधी सर्वात अगोदर छानपैकी अंगण वगैरे स्वच्छ करून घेतलं, घर स्वच्छ केलं आणि झाडझूड वगैरे पुसणं, सर्व कामं आटोपली। आणि त्यानंतर मग छानपैकी उंबरठ्याला लेपन केलं, कारण हा व्हिडिओ आहे तुम्हाला गुरुवारचा व्हिडिओ येत आहे। तर गुरुवारी मग सर्वात अगोदर मस्तपैकी हळदीचं लेपन वगैरे उंबरठ्याला करून घेतलं आणि छान दारामध्ये स्वस्तिक काढून घेतली आणि उंबरठ्याचं वगैरे पूजन करून घेते आणि मग देवपूजा करून घेणार आहे। तर इथे आता सर्वात अगोदर माझं चालू आहे देवा उंबरठ्याची पूजा, कारण हा माझा आता नित्य नियम झालेला आहे। मी रोज सकाळी आंघोळ झाल्या सर्वात अगोदर उंबरठा पूजन करून घेते, कारण उंबरठा पूजन करणं खूप महत्त्वाचं असते। म्हणजे सकाळी आपल्याकडे सर्व आपण जेव्हा दारातून आपल्या लक्ष्मी माता येत असते आपल्या घरामध्ये, तर दाराचीच पूजा सर्वात अगोदर महत्त्वाची आहे। तर मग मी सर्वात अगोदर देवपूजा करायच्या आधी पूर्ण उंबरठ्याचं पूजन करून घेते आणि असं केलं म्हणजे माझ्या मनाला पण खूप प्रसन्न वाटते, खूप छान वाटते। मला तर खूपच आवडते असं दाराला उंबरठ्याचं लेपन केलेलं आणि पूजन वगैरे केलेलं। तिथे आपण जेव्हा धूप दीप वगैरे कापूर लावतो ना, तर त्यामुळे पण खूप मस्त वाटते, खूपच असं प्रसन्न वाटते त्यामुळे। तर आज छानपैकी मी जेव्हा मॉर्निंग वॉकला गेले होते तर तेव्हा मला छान चाफ्याचे फुलं पण मिळाले आणि ऐन आज गुरुवार दिवस होता, तर चला म्हटलं आज स्वामी महाराजांसाठी आपण चाफ्याची फुलं वगैरे घेऊन जाऊ। तर मग मी छानपैकी चाफ्याची फुलं आणले आणि दोन साईडनं दारामध्ये पण ठेवले। तर आता पूजन वगैरे झालेलं आहे। तर उंबरठ्यावर सर्वात आधी फुलवात वाढून घेते आणि त्यानंतर मग कापूर वगैरे लावते। तर अशा प्रकारे उंबरठ्याचं आपलं पूजन होत आहे। आणि त्या सकाळी कसं आहे आपल्याला आता मला हे व्हिडिओ पाहूनच समजत आहे, मला पण आधी ह्या गोष्टी कळत नव्हत्या, पण मी आणि इतर ताईंचे जेव्हा मी व्हिडिओ बघते यूट्यूबवर, तर त्यामध्ये पाहते की उंबरठ्याची पूजा कशी केली जाते, काय करतात, तर ते पाहूनच मग मी पण करायला शिकलेली आहे इथे। आणि मस्तपैकी इथं धूप वगैरे लावून घेतलं। तर मग आता धूप दीप आणि कापूर वगैरे ओवाळून घेतला उंबरठ्याला। तर अशा प्रकारे आता माझी सकाळची सुरुवात झालेली आहे। सर्वात आधी तर माझं सुरुवात तर मग माझी वर्कआउटनेच होते सकाळी आणि त्यानंतर मग देवपूजा आणि आपलं उंबरठ्याची पूजा वगैरे। हे बघा किती छान वाटत आहे, दोन्ही दारात दोन्ही साईडनं दिवे असल्यावर किती मस्त वाटते। आणि प्रत्येक आपलं भारतीयांचं घर जे आहे, आपलं मराठी लोकांचं घर जे आहे ते अशाच प्रकारे त्याचा उंबरठा दिसते। आणि मराठी माणसाची ओळख म्हणजे अंगणामध्ये रांगोळीपासूनच होते आणि रांगोळी पण खूप काढायला खूप महत्त्व आहे रांगोळीचं, कारण प्रत्येक मराठी माणसाच्या घरासमोर रांगोळी असते, तर त्यापासूनच माणूस ओळखला जातो मराठी आहे म्हणून। आणि त्यानंतर मग इथे देवाजवळ आली, देवाला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि स्वच्छ देव पुसून देवाची पण पूजा करून घेते। ही माझ्याकडे महादेवाची दगडाची पिंड आणि नंदी आहे, तर याची मी पूजा आधीपासूनच करत आलेली आहे। तर मला खूप आवडते महादेवाची पण पूजा करायची, खूप आवड आहे। जशी मी स्वामी महाराजांची पूजा करते त्याच पद्धतीने मग मी महादेवाची पण पूजा करत असते। तर अशा पद्धतीने मस्तपैकी आता सर्वात आधी पूजा करून घेते।
तर आता इथं महादेवाची पूजा आणि अंगणात मागच्या साईडनेच आमच्या फुलांचं वगैरे झाड आहे, तर तिथलेच मग मी फुलं तोडून आणते आणि देवपूजा करून घेते. केव्हा केव्हा मग मार्केटमधून पण फुलं आणते विकत. तर नेहमी तर आणणं होत नाही, कारण मार्केटला जायचं आणि फुलं आणायचं ते काही शक्य होत नाही नेहमी. तर मग मी जेव्हा पण वेळ मिळाला तेव्हा मग मी मार्केटमधून पण आणत असते. पण दारातलीच आमच्या भरपूर अशी फुलं निघतात आणि छान मस्त पूजा होते. फक्त एवढं आहे की व्हाईटच फुलं मिळतात, पांढरे कलरचे, तर लाल फुलं काही मिळत नाही. तर आता इथं सर्व पूजा झाली आहे. चला, स्वामी महाराजांना चंदनाचा टिळा वगैरे लावून घेतला आणि स्वामी महाराजांची पण पूजा इथे माझी सुरू आहे. तर आता इथं स्वामी महाराजांची पूजा वगैरे, अष्टगंध लावून घेतलं, चंदन वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर स्वामी महाराजांच्या आवडीचं चाफ्याचं फूल महाराजांना अर्पण करते. तर हे बघा, हे किती छान दिसत आहे चाफ्याचं फूल आणि महाराजांना खूप आवडते चाफ्याचं फूल. तर मग मला आज ऐन गुरुवार दिवशी मिळालेलं आहे, ते पण आणलं आणि आजचा दिवस खूप छान होता माझा. खूप मस्त दिवस गेलेला आहे, खूप प्रसन्न. अगदी सकाळपासूनच सुरुवातच खूप छान झालेली आहे. ते म्हणतात ना, सकाळी जे दिवसाची सुरुवात चांगली होते तर अख्खा दिवसच चांगला जातो. आणि योगायोग आज स्वामी महाराजांची कायची गडबड चालू आहे. आज आपल्याकडे छकुली आत्याचे केळवण आज करणार आहे मी, छकुली आत्याचं केळवण. तर आता सगळं आपला स्वयंपाक आटोपलेला आहे, फक्त राईस लावायचा राहिलेला आहे. आता मस्तपैकी छान जिरा राईस बनवते. तुला आवडते ना तिच्या जिरा राईस? मला सगळेच आवडते. मस्तपैकी आपण छान आता जिरा राईस बनवणार आहोत. तर त्यासाठी माझी चालू आहे तयारी. इथे 1 मिनिट थांबवतो जाय. तर इथं जिरा राईस बनवण्यासाठी तांदळामध्ये पाणी टाकून घेते. तर हा तांदूळ वापरते आहे मी जिरा राईस बनवायला. इथे बघा, कढईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये टाकते जिरं, 2 ते 3 विलायची आणि तेजपत्ता. तर हे झालेलं हे बघा, आपण पाणी टाकून घेतलं आणि स्वच्छ मस्तपैकी आपले स्वच्छ तांदूळ वगैरे धुवून घेते आणि तांदूळ धुतलेले टाकून देणार आहे मी कुकरमध्ये, म्हणजे आपला जिरा राईस तयार होऊन जाणार. तर इथे आता मी तांदूळ वगैरे टाकून घेतले यामध्ये आणि मस्त आता कुकरमध्ये आपला जिरा राईस होते तोपर्यंत बाकीचे कामं करून घेऊ. आणि हे बघा, इथे आपला स्वयंपाक आहे रेडी. इथे मी भाजीचं कालवलेलं आहे, बटाट्याची इथे सुकी भाजी, हे पहा सुकी भाजी बनवली आहे, ही रस्सा भाजी बनवलेली आहे बटाट्याची, आणि इथे पुऱ्या तळून ठेवलेल्या आहेत, साधा भात आणि वरण, आणि इथे कुरवड्या पापड पण तळून ठेवलेले आहे, हे मुगाचे पापड आणि कुरवड्या. आणि स्वीटमध्ये बनवलेलं आहे कस्टर्ड मिल्क. हे बघा, अशा प्रकारे कस्टर्ड मिल्क बनवून घेतलं, त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकून घेतलेले आहे. फक्त केळी कट करून टाकायची राहिलेली आहे आपली कस्टर्ड मिल्कमध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे केळवणाची तयारी केलेली आहे. साधी सिंपल, अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी तयारी. हे बघा, इथे छान आपली नवरीबाई बसणार आहे आणि नवरी कोण असणार आहे हे तुम्हाला सरप्राईज आहे. तर हे बघा, अशा प्रकारे छान केळवणाची तयारी झाली आपली. आणि हे इथे छान गौरी दिशाने लिहिलेलं आहे, प्रेमाचा गोड घासासाठीला पंचपक्वानाने भरलेले चांदीचे ताट, छकुलीचे केळवण म्हणजे कौतुकाचा थाट. तर आज हे आमची छकुली आहे, हिचे आज होते केळवण, कारण हिचं आहे 24 मेला लग्न. तर ह्या लग्नासाठी लग्न आहेत जवळच आलेलं आहे, तर ती आज आमच्याकडे आलेली होती. मग म्हटलं चला आज छकुली येत आहे तर त्या निमित्ताने मग आज तिचं केळवण पण करावं.
मग छानपैकी मी स्वयंपाकाची सकाळीच आज तयारी केली. आज माझं सकाळी सगळ्यात अगोदर मी स्वयंपाकाला सुरुवात केली देवपूजा झाल्यानंतर लगेचच. आणि मस्तपैकी तिचं आल्यानंतर आम्ही छान असं एकदम साध्या पद्धतीने स्वागत केलं आणि त्यानंतर तिला जेवायला वगैरे वाढलं आणि अशा पद्धतीने छान छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं. सगळे ओळखीचे पावसाला मग थंडावा तरी सुटला काही ना काही. काय त्याच्यामध्ये हे छोटी होते का? हे छोटी हे पाहिजे किती छान वाटून राहील चकोली. हां हे सुंदर आहे. हे सरस्वती आहे. तू सरस्वती प्रसन्न नाही, तू सरस्वती चून राहिली. हे खूप छोटे होते मग. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे आटोपलं आणि दुपारी मग आम्ही मार्केटला गेलो, कारण तिची छोटी मोठी जी शेवटची खरेदी राहिलेली होती तर तिला शॉपिंग करायची होती. शॉपिंग केली. म्हणजे आता ही शॉपिंग म्हणजे ही देवाची वगैरेच राहिलेली होती. तर छान आम्ही मस्त मोठ्या होलसेल मार्केटमध्ये गेलो आणि खूप मोठी शॉपिंग केली तिने देवाची. देवांच्या मूर्त्या वगैरे, देवाचे भांडे, छान गंगाड वगैरे घेतले आणि खूप सुंदर दुकान आहे हे आणि खूप म्हणजे एक नंबरच आहे आणि खूप म्हणजे रिजनेबल रेट आहे तिथे. रिजनेबल रेटमध्ये इथल्या वस्तू मिळतात आपल्याला. स्टीलचे भांडे वगैरे पण भरपूर आहे. तर मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवते दुकान. आणि खूप छान आहे. खूप मस्त मस्त देवाचे भांडे घेतले इथे, मूर्त्या घेतल्या छोट्या मोठ्या, अगदी आपल्या बजेटमध्ये आहे. तर मग आम्ही सर्व पूर्ण दुकान फिरलो खाली वर आणि सर्व दुकानामधले जे आम्हाला पाहिजे होतं ते घेतलं. आणि मग मला जी मूर्ती पाहिजे होती ती स्वामी महाराजांची मूर्ती पण मी घेतलेली आहे आज. हे चांगली वाटत आहे. हे छान वाटत आहे. हे सरस्वती आहे. पण काही नाही होत नाही एवढं, काही नाही. हे काही खंडित नाही आहे काही. ते मशीन घासल्या नाही गेले, इकडे तिकडे घासल्या गेली असं आहे. शंकराची पिंडी घेतली आहे ना. हां घे ना महादेवाची पिंड. छोटीशीच घे चकुली. हे बाय हे छोटीशी घे मस्त. सगळे देव मोठे मोठे. मग हे घे. अशी घ्या म्हणते. हो प्लेन आणि भरीव आहे ते. याच्यावर गळती घ्यायला लागते, मस्त दिसते. 374 पडते नाही. हे सर्व सरस्वती आहे. हां नाही प्लेन आहे ना चांगलं. गंगाळ घेतला. बापरे, पितळेचे चम्मच. ग्लास. बापरे, क्वालिटी एक नंबर आहे पण भांडीची. कोणती सांगते हे असा घेतला ना त्या आकाराचा आहे तसा. हे छान वाटतं अशा पसरट. हे काय काय 253ची का 60 आहे. छोटीशी. हे छोटी छान वाटते.
हा ना. पण काय आहे त्याचं? एक प्राईज आहे. आता हे डझन ना अर्धा डझन आहे का काय ते पाहा लागते. किलोच पडत असेल ना. विचारायला लागते. हे बघा हा ग्लास मस्त घरच्यासाठी घेतले. हां हां तशी काही मावशी घेत नव्हती. गडवा आहे काय पहा. हां ते छान वाटते. हे पण छान वाटते. हे बघ चकुली. हो ते मग घासायला प्रॉब्लेम येते. एकसारख्या 5. काचेचे ग्लास दांडीचे आहे का ऑफरेससाठी. कमी झालं आता थोडंसं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर आज आपल्या इथं स्वामी महाराजांची मूर्ती आलेली आहे आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती स्वामी महाराजांना मूर्ती स्वरूपात घरी आणायची, पण ते शक्यच नव्हतं होत आणि आज झालेलं आहे शक्य आणि मला खूप आनंद झालेला आहे. आज मी खूप आनंदी आहे, खूप खुश आहे. तर आता आपण महाराजांची आज योगायोग असा आहे की महाराजांचा गुरुवार पण आहे, तर आपण सर्वात आधी स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी स्वामी महाराजांना जलाचा अभिषेक करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिम्मत ठेवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. तर आता मस्तपैकी स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेते आणि स्वामी महाराजांना विराजमान करते आज घरामध्ये माझ्या. तर स्वामी तसं तर आपल्या स्वामींचंच घर आहे हे आणि स्वामींच्या घरामध्ये आपण राहत असतो. त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला हे घर मिळालेलं आहे. तर मग मस्त छानपैकी स्वामी महाराजांना पंचामृतने स्नान घालून घेतलं. दही, दूध, तूप, साखर आणि शहद वगैरे सर्व. आणि हे बघा इथे चंदनाचं पाणी वगैरे यांनी पण अभिषेक करून घेत आहे. मस्तपैकी चंदनाचं पाणी बनवलं होतं मी आणि स्वामी महाराजांना मस्त आंघोळ घातली. आता स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घेते आणि स्वच्छ पुसून घेते. आणि इथे बघा स्वामी महाराजांना आसन दिलेलं आहे अक्षदा ठेवून. तर आता स्वामी महाराज विराजमान झालेले आहेत आज देवघरामध्ये. तर खूप छान वाटत आहे मला. तर खूप प्रसन्न वाटत आहे आज स्वामी महाराजांना माझ्या घरी देवघरामध्ये बघून. स्वामी महाराजांची मूर्ती माझ्या घरी यावी अशी मला खूप दिवसाची इच्छा होती. तर मग ती माझी आज इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि हे बघा आता स्वामी महाराजांना चंदन आणि अष्टगंध वगैरे लावून घेते. पूर्ण षोडोपचारे त्यांची पूजा करते. पुष्प, अक्षदा, गंध वाहून
तर त्यांना आसनास्तव पण केलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. तर तुम्हा सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.